नमस्कार सगळ्यांना. मी महेश पवार. मनामध्ये विचार करून जो आहे तो या निश्चयापर्यंत पोहोचलेलो आहोत. या उपोषणाचा मुख्य उद्देश हाच आहे की माझ्या प्रत्येक भावांना, माझ्या प्रत्येक बहिणींना आपल्या जीवन जगत असताना त्यांना ज्या समस्या आज येत आहेत यावर एक परमनंट सोल्युशन जो आहे तो आपल्याला पाहिजे. यात सगळ्यात मुख्य जो मुद्दा आपला आहे तो हा आहे की आज जितके काही प्रायव्हेट कंपनीज आहेत, प्रायव्हेट स्कूल आहे, प्रायव्हेट बँक आहे किंवा इतर सगळ्या गोष्टी की जिथे आमचे भाऊ बहीण जे आहे ते काम करत आहेत, त्यांना काय काय प्रताडणा ज्या आहे त्या सहन करावं लागत आहे हे त्यांचं माहिती. प्रताडणा म्हणजे काय नेमकं, तर त्यांना जितका पेमेंट जे आहे ते देत आहे त्या डबलचं जे आहे ते काम करतात आणि ते कुठे ना कुठे दबावामध्ये राहून दुसरा उपाय नाही असा विचार करून ते काम करत आहेत. हे खूप चुकीचं आहे, कारण की ते खूप चांगलं काम जे आहे ते तसं पण करू शकतात, ते करत आहे, पण त्यांना त्याचा मोबदला जो आहे तो जो मिळायला पाहिजे तो मिळत नाही. तर यासाठी युवा प्रशिक्षण योजना जी आहे ते पदवीधरांसाठी सुरू झालेली होती, ती आज बंद करण्यात आलेली आहे. एक्झाम ज्या आहे त्या वेळेवर होऊन नाही राहिलेला आहे. टेट बद्दल घेऊ आपण किंवा अदर गव्हर्नमेंट एक्झाम ज्या वेळेवर व्हायला पाहिजे त्या सगळ्या वेळेवर ज्या आहे त्या होऊन नाही राहिलेल्या आहे. मग या सगळ्यांसाठी जो आहे तो मी एक लढा उभारत आहोत आणि तो लढा तोपर्यंत सुरू राहील जोपर्यंत जे आहे या सगळ्या गोष्टी मान्य होणार नाही. खोटे दावे किंवा या गोष्टी चालणार नाही. आम्हाला आमचा हक्क मांडण्यासाठी किंवा आमच्या विचारपर्यंत नेण्यासाठी आम्हाला आमचा स्पेशल जो आहे युवा मंत्रालय जो आहे याची मी या उपोषणातून मात करणार आहोत. कारण की युवकांचा दुःख समजण्यासाठी कोणी नाही, युवकांच्या सोबत जे आहे त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी कोणी नाही आहे. फक्त हा जो पिरियड ऑफ टाइम आहे त्यामध्ये आईबाबांसाठी मुलांनीचं कर्तव्य आहे ते पार पाडत आहे. आता कुठे ना कुठे सगळे बोलू शकत नाही, पण मी आज उठलेलो आहो कारण की मला ते झोप जे आहे ते लागत नाही. तर मी शेवटपर्यंत जो आहे लढा हा जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा सुरू होईल. धन्यवाद.